यांचा फोन एवढ्या सकाळी. हॅलो, गुड मॉर्निंग जान. तुम्ही झोपलाच नाहीत की काय? लवकर उठलो, तुला 6 वाजता उठवायचं होतं ना. मी तुमच्या कॉलची किती वाट पाहिली माहितीये. हा सॉरी यार, रात्री नाही जमलं गडबडीत. रागावू नकोस प्लीज. तुम्हाला ना काही कळतच नाही. काय सांग. मी लाडात रागवले. क्या बात है. अरे आपने तो दिन बना दिया हमारा. पण तू आता पण खुश आहेस ना? ओ खूप 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 खुश आहे मी. येस वा. का माहितीये, कारण तुम्ही लवकर येणार आहात, तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे आणि तुम्हाला जे 10 लाख मिळालेत ना त्यातनं तुम्ही आईना दागिने बनवणार आहात. आईना किती बरं वाटलं माहितीये. आणि तुला? मला अभिमान वाटला की माझ्या नवऱ्याला त्याच्या आईची इतकी काळजी आहे. आईना खूपच खुश होते माहितीये. चला आप एक काम करो, इस बात पे आप आज काम पे मत जाओ. काय बरं वाटणार नाही ना, मी घरी येणार आणि तू घरी नसशील. यू नो मला जरा सॅड वाटेल. ओ 2च दिवस झालेत तुम्हाला जाऊन. हॅलो 2 दिवस 48 hours म्हणजे 48 मल्टीप्लाय बाय. जमलं का? नाही ना, काय करणार. गंमत बघा, माझी बायको आहे ना मॅथ्स ग्रॅज्युएट आहे. पण ती मला मॅथ्स शिकवतच नाही. तीच माझ्याकडून काय काय नवीन नवीन शिकते. हो ना? गप्प बसा हो. येस, अमृतमय शब्द गप्प बसा. हेच तर मला ऐकायचं होतं. थँक्यू सो मच. यासाठी मी केला होता सगळा अट्टहास. तुम्ही पण ना. चल आता फोन ठेवतो. ठेवा. मी पण तयार होते आणि मी ना तुमच्यासाठी आज काहीतरी सरप्राईज डिश बनवते. हा बट यू नो, माझी सरप्राईज डिश तर तूच. फोन ठेवा. मी सारखं सारखं गप्प बसा म्हणणार नाहीये. काय नाही म्हणणार? सॉरी. गप्प बसा म्हणालीस की नाही. ओके बाय. बाय. गप्प बसा.